माहिर स्पोर्ट्स संघाकडनं अभिजित मोरे आणि त्याच्या बरोबर येतोय लतिक वारेकर. लतिकेश वारेकर सलामीसाठी येतोय, तो बहुतेक नॉन स्ट्राईक कडे असेल आणि सलामीचा षटक घेऊन सचिन मांगडेकडे चेंडू सोपवला गेलाय. पाहूया हा एक सामन्याचा थरार आणि भालचंद्र पारकर स्वतः क्षेत्ररक्षण सजवतायत. अतिशय महत्वाचा हा सामना असणार आहे. पंकज स्मृती वर्सेस माहिर स्पोर्ट्स. माहिर स्पोर्ट्स संघाच्या कर्णधारांना इरादे स्पष्ट केलेत की त्यांनी सांगितलं की हा सामना आम्हाला अटीतटीचा असणार आहे. सामना चालू झाल्याचा इशारा येतोय. या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी करतील रुपेश पारकर आणि ईश्वरलेकडे ओमकार मोरे. पहिला चेंडू सचिन टू अभिजित. चांगला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पिच होतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय दरम्यान पंचांचा. हॅलो, पुढील चेंडू सचिनचा. 10-12 पळाचा रन. मोठा प्रहार झेल होतो का पाहू. तिथे क्षेत्ररक्षण मध्ये तैनात आहे, मात्र एका धावावर समाधान मानलं होतं अभिजित याला. पंकज मूर्ती हा संघ नावाजलेला संघ आहे. पुढील चेंडू सचिनचा. 10-12 पावलाचा रनअप करतोय, पंचांना क्रॉस करतोय. स्ट्राईकला येतो लतीश वारेकर. अतिशय सुंदर चेंडू म्हणावा लागेल तो. सचिनचा चेंडूचा निर्धाव. पुन्हा एकदा सचिन 10-12 पावलांचा रनअप करतोय, पंचांना क्रॉस करतोय. मोठा प्रहार मात्र पाहूया. चेंडू चाललाय सीमारेषा पार 6 धावांसाठी. कमिटीच्या सर्व मेंबरनी जरा लक्ष द्यायचंय, जरा पाण्याची व्यवस्था करायची. पाहायला मिळते, परंतु आता मात्र हा खराब चेंडू टाकला आणि त्याचा परिणाम इथे भोगायला मिळाला. हा षटकार पाहूया. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो सचिन मांगडे. समोर आहे लतिकेश वारेकर. पाहूया काय इरादे असू शकतात. पुन्हा एकदा हा मात्र पुन्हा एकदा उत्तुंग फटका येतोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. खाली चेंडू दिले जात आहेत, ओव्हर पिच चेंडू दिले जात आहेत आणि पुन्हा एकदा पाहूया इथे येतोय झेल खाली क्षेत्ररक्षक, पण नो मॅन इन लँड. झेल होत नाहीये. एक धाव इथे मिळते. एका धावावर समाधान मानावं लागतंय. प्रकाश नागवेकर या सामन्याकडे कशा पद्धतीने पाहतात हे बघण्यासारखं असू शकतं, कारण दोन्ही संघाला अजूनही प्ले ऑफच्या आशा आहेत. आणि हा उत्तुंग फटका चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. आणि हा
शैलेश वारेकरच्या बॅट मधून षटकार. पुन्हा एकदा अजय सज्ज होतोय. मला वाटते काही मनसुबे त्यांचे स्पष्ट दिसत आहेत आणि हा देखील फटका येतो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकारातलं तिकेशच्या बॅट मधनं पाहायला मिळाले आहेत. पुन्हा एकदा हा देखील उत्तुंग फटका. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. एक धाव तर पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दरम्यान तिथं क्षेत्ररक्षक येतोय बंडू पागदे. 2 धावा आरामात पूर्ण होत आहेत. या 2 धावांशी धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते 35. पाणी 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 दुसरी बॉटल आणि जरा. पुन्हा एकदा अजय शिवलकर. पाहूया बॉलिंग मार्कवर सज्ज आहे. आता हा देखील चांगलाच. आत्ता मात्र सूर गवसतोय. खूपच महागडी अशी गोलंदाजी पाहायला मिळते पंकज स्मृती संघाकडून. सूर काय गवसत नाही आहे, परंतु हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचा आहे पंकज स्मृती संघाच्या बाजूने देखील. हा देखील उत्तुंग फटका. क्षेत्ररक्षक बंडू पागदे नाही. त्यांना दिसला चेंडू. अडवण्याचा प्रयत्न करा बॅक साईडनं, परंतु चेंडू अडला नाही. 2 धावा इथं देखील मिळत आहेत. अक्षय मोरेचा हा थ्रो बघा कुठे गेलाय. क्षेत्ररक्षक स्वतः देखील त्याचा आनंद लुटतायत, हसतायत. ही सामना म्हणजे दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा सामना. पाहूया काय होतं या सामन्यामध्ये. माहिर स्पोर्ट्स संघ शेवटचा सामना खेळतो या लीग सामन्यातला. चांगला चेंडू. पक्काला देखील हा चेंडू दिसत नाहीये. दरम्यान दुसऱ्या षटकाचा खेळ इथं समाप्त होतोय आणि दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला बिनबाद 39. आजही ते क्रिकेट खेळतायत आणि पाहूया त्यांच्याकडनं. आणि समोर असणारा त्यांचाच मुलगा चिरंजीव अभिजित मोरे. त्यामुळे एक द्वंद्व असणार आहे बाप आणि लेक यांच्यामध्ये. पाहूया कोण ह्याच्यावर सवाई ठरणार आहे, बाप की लेक. पहिला चेंडू शैलेश मोरेचा अभिजित मोरेसाठी आणि पहिलाच चेंडू येतोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव. त्यामुळे चेंडू सीमा पार होत आहेत. हा सामना माहिर स्पोर्ट जर विजयी झाला तर अजूनही प्ले ऑफची आशा त्यांची कायम आहे. धाव संख्या पाहायला मिळते धावफलकावरती 45. अभिजितच्या बॅटमधून निघाला हा दुसरा षटकार होता. षटकार क्रमांक 3 आणि चेंडू दिसतोय नो बॉल. फ्री हिट देखील मिळणार आहे. अभिजित मोरेच्या बॅट मधून निघाला षटकार 3. भाऊया आपण आजपर्यंत या स्पर्धेमध्ये आपण गेलो तर आरोही स्पोर्ट्स, महालक्ष्मी स्पोर्ट्स आणि कल्पित 11 हे 3 संघ क्वालिफाय झालेत प्ले ऑफ साठी. परंतु 2 असे संघ आहेत की त्याच्यामधनं 4था संघ अजून आपल्याला मिळायचा आहे. हा पाहूया झेल नाही होत आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
तुझी नाहीच आहे मॅच कुठली. पुन्हा एकदा नो बॉलचा कॉल आणि चेंडू जातो सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. संघ अतिशय धुवाधार अशी फलंदाजी करतायत. मला वाटतं अभिजित खेळतायत 4 षटकार आणि एका चौकारानिशी 29 या धावसंख्येवरती 30 या धावसंख्येवरती खेळतायत आणि लतिकेश वारेकर खेळतोय 4 षटकार आणि लतिकेश वारेकर देखील 30 धावांवरती खेळतायत. धावसंख्येत पाहूया, धावसंख्या जाऊन पोहोचले 53 63 धावसंख्या. हा देखील चेंडू गेलाय सीमा बाहेर. पाहूया, काही चेंडू अजूनही बाकी आहेत. या किती झाले बघितलं, मला वाटतंय सिंगल धाव इथे घेते. फुलटॉस चेंडू होता आणि इथे षटक संपतंय 3 षटकांचा. किती स्कोर आहेत बघ दोघांचे पण. गोल करते ते लिहून. स्ट्राईक वरती आहे लतिकेश, लिहित इथं 36 आणि गोल कर आणि ह्यांचे पण लिह. एक धाव इथे मिळते. भाऊया दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय का? दुसरी धाव देखील आरामात पूर्ण केली जाते आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 निवडले, धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते गोलंदाजी येतोय मॅन फ्रॉम मुंबई. ऑस्ट्रेलिया मधनं त्यांना इनपुट केलं गेलंय आणि हा पहिलाच चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. एक चौकार अशा 42 धावांवरती तो जाऊन पोहोचलाय. पाहूया हा झेल होतोय का? नाही, झेल होत नाहीये, परंतु एकच धाव इथे मिळते. आणि इथं तू जा मी जा दोघांनाही अर्ध शतक पूर्ण करण्याची संधी होती आणि त्याच्यासाठीच हा प्रयत्न चालला होता असं मला तरी वाटतंय. काल देखील हायेस्ट स्कोर पंकज मोदी संघासमोर मारला होता कल्पित 11 79 आणि तो रेकॉर्ड मोडण्याची दाट शक्यता इथे दिसते. प्रशांत पाटील येतो नवीन बॅटर.
एक चौकार 6 षटकारांनिशी 11 चेंडूमध्ये 42 धावा आणि हा देखील एक षटकार पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये. षटकारांची बरसात आणि हायएस्ट स्कोर होतोय 85. बॉल पोचत नाही त्यासनी. 4-5 षटकार पिच लांब आहे. पुढे स्टंप ठोकले पाहिजे आपल्या वेळी स्वतः. 38 धावांवरती खेळतोय तो लतिकेश वारेकर. आता मात्र सुरेख चेंडू. मला वाटतं या षटकातले अजूनही काही चेंडू बाकी आहेत. काय लतिकेश वारेकर आपला अर्धशतक पूर्ण करू शकतोय का पाहण्यासारखं आहे. एक चेंडू 2. हा देखील चेंडू येतोय लॉंग ऑफ सीमारेषेवरती. झेल चांगला फेकण्याचा प्रयत्न होता. 44 धावांवरती खेळतोय. एक षटकार नाही. एक धाव तर पूर्ण होते आरामात. दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावांनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 93 आणि 94 धावांचा मोठा विशाल असा डोंगर उभा केलाय माहीर स्पोर्ट्स संघाने. दुसरा इनिंग 94 धावांचा एक मोठं लक्ष समोर आहे. त्यामुळे या मोठ्या डोंगराचा पाठलाग करत असताना पाहूया पहिला चेंडू. भालचंद्र पारकर स्ट्राइक वरती पाहायला मिळतात. एक जुना खेळाडू आज वयाच्या 72व्या वर्षी देखील अतिशय मोठ्या उमेदीनं खेळतायत. नॉन स्ट्राइकला आहे अजय शिवलकर. हा देखील 40 ओलांडलेला खेळाडू. पंकज स्मृती सिनियर 11. एक पहिली धाव या डीपीएल मधली भालचंद्र पारकर यांच्या बॅटमधनं पाहायला मिळते. आदर आणि सन्मान नक्कीच या खेळाडूंना मिळतोय, कारण एवढ्या वयात देखील प्रकाश नागवेकर सारखा एक ज्येष्ठ खेळाडू या टीमला घेऊन खेळतो. प्रकाश माझ्या बरोबर इथे जोडले गेलेत. प्रकाश, काय सांगशील या स्पर्धेमध्ये? अजूनही आव्हान जिवंत आहे. काय बोलशील? एक सामना अजून बाकी आहे. नक्कीच या ढोकमळे गावाच्या क्रिकेट इतिहास बघितला तर 40-45 वर्ष, आज माझं वर्ष 58 आहे आणि 40-45 वर्षापासून या क्रिकेटचा इतिहास या ढोकमळे गावाला आहे. त्यापूर्वी जो संघ होता लक्ष्मीकांत क्रिकेट क्लब, जो प्रदीप पारकर, सुहास मोरे, भालचंद्र पारकर, मी, शैलेश मोरे, यशवंत पड्याल, हरिचंद्र गावडे, बाबू नेवरेकर असे चांगले तसं चंद्रशेखर वारेकर, मनोज पागदे नाही, मंगेश पागदे जो आज आमच्यामध्ये नाही आहे. खरोखर एक उत्कृष्ट संघ होता आणि तेव्हापासूनचा हा जो इतिहास इथे आजपर्यंत चालत आलेला आहे. आणि त्यानंतर पंकज, आमचा जो मित्र होता पंकज मोरे, अचानक त्याचं निधन झालं. त्याच्यानंतर आम्ही पंकज स्मृती हा संघ इथे खेळवला जायचा. त्याच्यामध्ये रुपेश पारकर, मी स्वतः, अजय शिवलकर, मकरंद मोरे, विनायक मोरे,
तसंच अवधूत शिवलकर, वीरेश मोरे असे चांगले चांगले खेळाडू याच्यातून खेळत होते पंकस्मृती. आणि असा हा संघ होता. जवळजवळ 15-16 वर्ष या पूर्ण पंचकृषीमध्ये त्याची दहशत होती. आणि असा हा संघ, समोरचे आयोजक आम्ही कधी लेट होतोय आणि याला कधी दुसऱ्या संघाला कधी बाय देतोय याची वाट बघत असायचे. असा हा संघ फार नावाजलेला होता. आणि मला वाटतं पहिलं किट जे होतं ते पंकस्मृती क्रिकेट क्लब यांनी जो ड्रेस कोड होता तो इथे उपस्थित करून समोरच्या संघामध्ये दहशत पसरवली होती. दरम्यान आणि असा- प्रकाश, पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त होतोय आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा दिसत आहेत बिनबाद 5 धावा. चांगली कंटिन्यू. संख्या आहे. आणि असा हा संघ खरोखर इतका मजबूत संघ होता. त्यानंतर अशीच माझी एक इच्छा होती की जुन्या संघाचा म्हणजे पंकस्मृती हा जुना सिनियर संघ या स्पर्धेमध्ये खेळावा आणि या आयोजकांनी माझ्या स्पर्धेला शब्दाला मान देऊन हा संघ खेळो. त्याबद्दल त्यांचे फार फार आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद प्रकाश. अतिशय सुंदर असा खेळ तुमच्याकडनं पाहायला मिळतोय. सिनियरिटी आहे आणि त्याच्या वयाचा विचार केला हा देखील उत्तुंग फटका येतोय अजय शिवलकरच्या बॅटमधनं आणि लतिकेश वारेकर हा झेल सुरेख असा टिपतोय. त्यामुळे फलंदाज बाद. एक प्रश्न तुला विचारायचा आहे, कारण एक सिनियर संघ आहे परंतु अजून जर प्लेऑफचा विचार केला गेला तर एक सामना तुमचा मास्टर माइंड संघासमोर आहे आणि मास्टर माइंड देखील एक सामना विजयी झालाय. ॲव्हरेजने विचार केला तर मास्टर माइंडचा प्लस पॉइंट असू शकेल, पण काय वाटतं पंकस्मृती मास्टर माइंड बरोबर गेम विजय होऊ शकेल? नक्कीच आमचाही तोच हे आहे की एक सामना आम्हाला जिंकायचा आहे, जेणेकरून आता एकच सामना आमच्या समोर राहिला तो म्हणजे मास्टर माइंड आणि त्याच्याबरोबर चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आमचा असेल. तसंच कारण का हे सर्व सिनियर खेळाडू आहेत, म्हणजे एक वय वर्ष 55 ते 60च्या पुढे हे संघ इथे खेळतोय. काही त्याच्यामध्ये नौके खेळाडू आहेत. बघूया कसं काय होतंय ते. नक्कीच प्रकाश, पराभव झाला तरी घाबरण्यासारखं नसतं, कारण लढायचं असतं आणि लढाऊ वृत्ती तुमची आम्हाला पाहायला मिळाली. खरोखर एवढ्या सगळ्या सिनियर्स खेळाडूंना खेळून या तरुण मुलांबरोबर म्हणजे 16-17 वयापासून अगदी 25-30 वयाच्या या खेळाडूंबरोबर तुम्ही खेळलात, आनंद लुटलात, अभिमान वाटतो. खरोखर आम्हाला सुद्धा अभिमान, कारण आमच्या या गावामध्ये मला वाटतं भरपूर अशी मुलं आहेत की होतकरू खेळाडू आहेत. त्यांना अधिकाधिक संधी देऊन त्यांना आपल्या गावाचं नाव कसं रोशन करता येईल याकडे या मुलांनी लक्ष दिलं पाहिजे. ज्या पद्धतीने पंकस्मृती संघ ऑल पंचक्रोशीमध्ये गाजत होता, असे बरेच प्रसंग आहेत जे आम्हाला आठवतात. मी रात्रभर त्याचा एक विचार करत होतो की एकदा आम्ही लक्ष्मीकांत क्रिकेट क्लब घेऊन कोतवड्याच्या मैदानावरती गेलो होतो आणि त्यामध्ये प्रदीप पारकर, सुहास मोरे, भालचंद्र पारकर, मी, मकरंद मंगेश पागदे असे आम्ही चांगले चांगले गोलंदाज, चंद्रशेखर वारेकर, आणि तिथे अविनाश दुंदूरचे वडील यांनी कोतवड्यामध्ये एक स्पर्धा भरवली होती. तेव्हा 15 ते 20 षटकाचे सामने असायचे आणि त्या षटकामध्ये मला एका षटकामध्ये 5 विकेट घेतल्या म्हणून 51 रुपयाचं बक्षीस मला त्यावेळेस लावलं होतं आशिष दुंदूर यांच्या वडिलांनी. आणि त्या 51 रुपयामध्ये आम्ही पूर्ण संघ भार्गव जोशी यांच्या हॉटेलमध्ये तेव्हा 50 पैसे आणि 75 पैशाला मिसळ असायची आणि ते पूर्ण पैसे आम्ही त्या हॉटेलमध्ये घालवलेले. उरलेले 13 रुपये होते, त्याच्या बिस्किटचे पुढे घेऊन आम्ही चालत कोतवड्यात भारी मोठ्या आनंदाने इकडे गावामध्ये आलो होतो. असे काही प्रसंग इतके चांगले आहेत. एखाद्या वेळेस आम्ही आर्यामध्ये जायचं, आर्यात कालबाजीवर जायचं होतं, चड्ड्या काढून त्या खाडीत उतरून आम्ही पलीकडे जायचो. इतके आनंददायी क्षण आमच्या त्यावेळेचे होते. नक्कीच प्रकाश, कारण असे आनंददायी क्षण आणि तेव्हाचे 51 रुपये म्हणजे खूपच मोठी रक्कम होती. आणि अजून एक प्रसंग प्रकाश आठवतो की आपण इथे स्पर्धा भरवायचो आणि केवढ्या मोठ्या टुर्नामेंट्स असायच्या, 8 षटकांच्या असतील, पण एक सामना जो अंतिम सामना खेळला गेला होता, मला वाटतं यंगस्टार कोतवडे आणि RKCC काळबादेवी यांच्यामध्ये शेवटचा सामना होता. मला वाटतं एका षटकात 3 धावांची गरज होती आणि यंगस्टारचा गोलंदाज होता मला वाटतं तौफिक, आणि ते डिफेन्स केले गेले होते. 3 धावा त्या षटकामध्ये निघाल्या नव्हत्या फायनलला. त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? नक्कीच, कारण तसा यंगस्टार कोतवड्यातला संघ हा सुद्धा मजबूत होता. बीजेप सारखे चांगले खेळाडू त्या संघामध्ये होते आणि त्याचा सुद्धा दबदबा निर्माण होता. पण पंकस्मृतीबरोबर तो सुद्धा संघ हरायचा, कारण का एवढंच. आणि आम्ही असं कधीच विचार केला नव्हता की आम्ही जे स्पर्धा भरवतो आमच्या गावामध्ये ती ट्रॉफी राहावी, पण ती बाहेर गेली तर त्यामुळे आमचं नाव होईल
असं आम्ही बघायचो. आणि नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12. तिसरं षटक घेऊन आले अभिजित मोरे. मला वाटतं आता अभिजित किंवा लतिकेश वारेकरनं जे आता धावसंख्या जमवली, मला वाटतं अभिजित खेळला 43 आणि लतिकेश वारेकर खेळला जो 46. हे दोन्ही खेळाडू मोठ्या धावा जरी काढल्या तर तुला काय वाटतं हे आदल्यावर वार केल्यासारखं? नाही ना, असं असं काही ना. कुठलाही बॅट्समन आपली कला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या पद्धतीने त्यांनी आपली कला दाखवली. भले ते गोलंदाज कमकुवत असू दे किंवा वयस्कर असू दे, तो तिथे हा गेम नसतो. हा क्रिकेट असतो. वा. त्याच्यामध्ये बॅट्समन हा आपल्या गोलंदाजांना कसा मारण्याचा प्रयत्न करणं हाच विषय असतो त्याच्या मनात. आणि नक्कीच. गोलंदाज हा कशा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करता येईल नवीन याच्यावर बॅटर मैदानात दाखल झालाय. दरम्यान प्रशांत केळकर, भालचंद्र पारकर बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी आलेले प्रशांत केळकर हा देखील मुंबईला खेळणारा खेळाडू आहे. सीझन बॉलला खेळलेला खेळाडू आहे. पण आता वयाच्या मानाने जर विचार केला तर नक्कीच निवृत्तीच्या दिशेनं वय चाललंय. आणि अशा देखील ह्याच्या ठिकाणी जर विचार केला तर एक चांगला खेळ पाहायला मिळतोय. नक्कीच, कारण की प्रशांत हा सुद्धा आमच्या संघातर्फे खेळलेला प्लेअर आहे. आणि त्यावेळेस मी चांगल्या गोलंदाजी करायचा, बॅटिंग करायचा. आणि खरोखर म्हणजे आज तो स्वतःहून आला इथे क्रिकेट खेळत. त्यामुळे त्याच्या मनामध्ये सुद्धा अजून क्रिकेट जिवंत आहे. ज्या पद्धतीने माझ्या मनामध्ये अजूनपर्यंत क्रिकेट आहे. मला असं वाटतं मी वयाच्या 60-65 वर्षापर्यंत मला क्रिकेट खेळण्याचा माझा इच्छा आहे. आणि ती अशी त्याच्या सुद्धा मनात असेल एवढं नक्की. नक्कीच दुसरीकडे इंटरनॅशनल क्रिकेट आपण पाहतो. भारतरत्न सचिन तेंडुलकर देखील आजही लिजेंड म्हणजे 51व्या वर्षी देखील लिजेंड ट्रॉफी जिंकतात. तर आपला वय आणि त्यांचा वय याचा जर विचार केला, फिटनेस, आणि जर आज प्रकाश तुझ्याकडे पाहिलं तर फिटनेस अजूनही कायम आहे. मी बघितलं बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, मैदानावरती फिल्डिंग करण्याचं असू दे, अजूनही फिटनेस कायम आहे. नक्कीच, कारण का ही सर्व या रक्तामध्ये क्रिकेट असल्या कारणाने भालचंद्र पारकर माझ्या बाजूला बसतात. त्याच्या सुद्धा अजून रक्तामध्ये क्रिकेट आहे. तसंच माझ्या रक्तामध्ये क्रिकेट आहे. तसेच माझा दरम्यान- मुलगा, त्याच्यानंतर भालचंद्र पारकर, तसेच मदन शिवलकर यांचे मुलगे एक याच्यामध्ये खेळतात आहे. तसेच सुहास मोरे यांचा मुलगा या क्रिकेटमध्ये येतोय. तसंच दरम्यान सुरेश पाटील याचा थांबवतोय सुद्धा मुलगा. प्रकाश. एक विकेट गेलाय. अक्षय मोरे बाद झाले आणि त्याची जागा खेळण्यासाठी आलेत शैलेश मोरे. नक्कीच. त्यांच्याबद्दल तुझं काय मत आहे? शैलेश मोरे हा चांगला लेग स्पिन गोलंदाजी करायचा आमच्या संघामध्ये. आणि खरोखर एक उत्कृष्ट गोलंदाज. कारण का आम्हाला माहिती आहे, आम्ही जेव्हा एका शाळेमध्ये शिकत होतो, शैलेश मोरे, चंद्रशेखर वारेकर, मंगेश पागदे आणि मी स्वतः, तेव्हा शिवलकरच्या घरासमोर शितपांचे दळे होते. त्यामध्ये आम्ही चिव्याची काठी, म्हणजे तेव्हा स्टंप नव्हते, एक चिव्याची काठी उभी करायची आणि तिथे ह्या दळ्यातून त्या दळ्यामध्ये बॉल मारायचा. तो चिव्याच्या स्टंपवर मारण्याचा प्रयत्न आमचा असायचा. नक्कीच प्रकाश. त्यावेळी बॅट पण पारंब्याची बनवली जायची किंवा पवड्याची बॅट खेळली जायची. पारंब्याची बॅट आणि माडाच्या ह्याच्यापासून आम्ही बॅट बनवायचो आणि तिथे खेळायचो. खरोखर त्यावेळची जी आमची आठवणी आहेत ते फार मोठ्या जिवंत आहेत. आणि त्याच्याच जीवर अजून आम्ही क्रिकेट खेळतोय. मी भालचंद्र पारकर यांच्याकडे जातो. भालेदादा, मगाचा प्रश्न विरेशने तुम्हाला विचारला होता. या सर्व खेळांबद्दल तुमचं देखील मत आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. खरोखर उत्कृष्ट असं आधी मी पहिला आयोजकांचं जे कोण सगळे काय ज्यांची नावं काय घेत नाही पण आहेत, पिंट्या पाटील, रुपेश पारकर, पड्याल, खरोखर त्यांचं मी अभिनंदन करतो. उत्कृष्ट असं एकदम नियोजन, बेस्ट म्हणजे बेस्ट. धन्यवाद भालेदा. शेवटचं षटक चालू आहे. आपण पियुष पारकर हा गोलंदाजी करतोय आणि तिथे छोटा आमचा खेळाडू जो आहे, आम्ही लाडू म्हणतो, असा आमचा लाडू साईश मोरे, तो तिथे कव्हरला क्षेत्ररक्षण करतोय. सुशील मोरेंचा हा सुपुत्र आहे, तो मैदानावरती उपस्थित आहे. माहिर स्पोर्ट्स संघ जवळजवळ हा सामना विजयीच्या दिशेनं आहे. पण याच्यानंतरचा सामना होणार आहे मास्टर माइंड आणि पंकज स्मृती. मास्टर माइंड संघाचा जर कर्णधार इथं जवळ उपस्थित असेल तर त्यांनी नाणेफेकीसाठी इथं यायचं आहे. आणि हा चौकार पाहायला मिळाला आपल्याला शैलेश मोरेंच्या बॅटमधून. नाही, प्रशांत 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 केळकरच्या Good batting. बॅटमधून. चांगला फटका होता तुझा, कारण का तू सुद्धा आमच्या संघाकडून बरेच वर्ष खेळलास. आणि त्यावेळेस आम्ही वडाखाली, म्हणजे आपल्या साई मंदिर आहे तिथे वड होता, त्या वडाखाली आम्ही क्रिकेट खेळायचो. तेव्हा काले चेंडू असायचे, जे रबराचे चेंडू, तिथून आम्ही धन्यवाद. रस्त्याच्या बाहेर मारायचो. धन्यवाद प्रकाश, धन्यवाद. आपण नाणेफेकीसाठी येऊया पुन्हा एकदा. मास्टर माइंड संघाचा कर्णधार कल्पित पाटील इथं उपस्थित आहे आणि
प्रकाश अजय शिवलकर पंकज मोदी संघाचा कर्णधार पॅव्हलियन मध्ये या नाणेफेकीचा कौल आपण करून घेऊया. तत्पूर्वी बक्षीस कडे जातो. या अंतिम सामन्याचा जो सामनावीर आहे त्याला मिळणार आहे मिक्सर, जो आम्हाला स्पॉन्सर केला निलेश पांचाळ यांच्याकडून. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा असणार आहे, त्याला आपल्याकडे सिलिंग फॅन इथं उपलब्ध झालाय, तो देखील निलेश पांचाळ यांच्याकडनं उपलब्ध झालाय. त्याचप्रमाणे अंतिम सामन्यामध्ये या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि त्याला देखील आपण एक स्मार्ट अशी आयरनची इस्त्री आपण देतोय, सागर बोरकर यांच्याकडनं तो प्राप्त झालाय. त्याचप्रमाणे या मालिकावीरासाठी कैलासवासी मंगेश पागदे यांच्या स्मरणार्थ प्रेमी तरुण मित्रमंडळ डोकमळी यांच्याकडून हा टॉवर फॅन आहे आणि मिक्सर आहे जो सुपर सिक्सर किंग आहे, त्याला वासुदेव केळकर यांच्याकडनं सिक्सर किंग साठी आपल्याला फॅन मिळणार आहे. कल्पित पाटील आणि प्रकाश नागवेकर, अजय शिवलकर जे अंतिम सामना आहे हा लीग मॅचचा आणि नाणेफेकीचा कौल केला जातोय. कल्पित पाटील मास्टर माइंड संघाचा कर्णधार आणि पंकज मोदी संघाचा कर्णधार अजय शिवलकर. नाणेफेकीचा कौल छापा कोणाचा कॉल आहे? अजय शिवलकर यांनी नाणेफेक जिंकले. अजय, शेवटचा लीगचा सामना आहे, काय पाहतोयस? आम्ही आता फलंदाजी घेणार आहे. आता बघतो जरा ट्राय करून पहिल्या इनिंग मध्ये रनवर किती रन टार्गेट देऊ शकतो आम्ही त्याच्याकडे. 40-45 धावापर्यंत गेलो तर प्रयत्न करू. नक्की 40 ते 45 धावा रचण्याचा यांचा मनसुबा आहे. शेवटची मॅच आहे, एवढी खूप चांगली टीम आहे. मी अजयकडे येतोय परत एकदा. अजय, शेवटची लीग मॅच आहे, अजूनही संधी आहे, त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? संधी आहे, खेळ चांगला झाला तर जिंकू शकतो, पण आता एवढं वाटत नाही की आम्ही जिंकू, कारण की सिनियर प्लेअर बघले तर वयाच्या मानाने त्यांना तेवढं आता क्रिकेट खेळण्याचं झेपत नाही आहे, त्याच्यामुळे सागर. धन्यवाद अजय, आपण नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. मी येतोय. पान पिकलं तरी देठ अजून ओला आहे असं अजयचं म्हणणं आहे. पण मी येतोय कल्पित पाटील मास्टर माइंड संघाचा कर्णधार आहे. यंग जनरेशन मधला हा खेळाडू आता 10वीला आहे. कल्पित नाणेफेक जिंकली आहे, नाणेफेक हरली आहे. आता तुझा निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी तुम्हाला पाचारण केलंय, काय सामन्याकडे बघतोयस? आम्ही त्यांना कमीत कमी धावापर्यंत रोखू असताना. बरोबर आहे, कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न कल्पित पाटीलचा नक्की आहे. कल्पित, एक सामना तुम्ही पहिला सलामीचा एक सामना तुम्ही जिंकला होता, त्याच्यानंतरचे 3 पराभव आणि हाच आता शेवटचा लीग सामना आहे. एक सामना जिंकल्यामुळे हा जर सामना तुम्ही जिंकलात तर मला वाटते प्ले ऑफ साठी तुम्ही 101% क्वालिफाय होत आहे, कारण माइंड स्पोर्ट्स संघ एकच सामना जिंकलाय. पंकज मोदी जरी हा सामना जिंकला तरी एकच सामना जिंकतोय, पण याच सामन्यामध्ये पंकज मोदीला जर तुम्ही पराभूत केलं तर 2 सामने तुम्ही जिंकताय, त्यामुळे प्ले ऑफ साठी क्वालिफाय करताय. त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? आम्ही हा सामना जिंकायचा प्रयत्न करू. पण कल्पित, काल एक मी प्रसंग बघितला, 25 धावा मास्टर माइंड संघाचा कल्पित पाटील, जो काल कल्पित 11 संघासमोर 25 धावा करायच्या होत्या आणि 25 धावा झाल्या नाहीत, त्यावेळी मास्टर माइंड संघाचा हा छोटा प्लेयर्स म्हणजे कॅप्टन रडला होता. काय रडण्यामागचं तुझं हेतू होता? त्यावेळी का आसू आली तुझ्या डोळ्यात? पप्पाने सांगितलं म्हणून रडलो. हा एवढा कमी स्कोर असून सुद्धा तो झाला नाही. त्यामुळे धन्यवाद कल्पित, बेस्ट ऑफ लक तुला या सामन्यासाठी. दरम्यान सागर, एक मिनिट, एक दुसरा इंटरव्ह्यू मी घेणं अतिशय आवश्यक समजतो, कारण मास्टर माइंड संघाचे ओनर आहेत बंडू पागदे, जे की पंकज मोदी संघाकडनं खेळतात. मी बंडू पागदे याला विनंती करतो की जरा समोर या. जरा बंडू, हॅलो, शेवटचा सामना आहे आपला आपण पंकज मुतीचा, आणि तू सुद्धा आमच्या संघातनं खेळतोस, पूर्वपरांगत खेळत होतास, आणि आता आपण प्रथम टॉस जिंकून पंकज मुती संघानं नाणेफेक जिंकली आहे आणि सलामीला तर तूच जाणार आहेस, यात काय शंका नाहीये, कारण एक मोठी धावसंख्या आपल्याला खडी करायची आहे अपोजिट संघासमोर. शेवटचा लीग सामना आपल्याला जिंकण्याच्या इराद्यानं तुझी बॅटिंगची रणनीती काय असणार आहे? जरी संघाचा विरुद्ध संघाचा संघमालक जरी मी असलो तरी सुद्धा
Orange त्या capचं- संघातून खेळतोय तोच संघ आपला खरा असणार आहे. त्यामुळे त्या संघाचे जास्तीत जास्त स्कोर होण्यासाठीचाच प्रयत्न आपण करणार. सुमित ऑरेंज धन्यवाद, कॅप जरा इथे बंडू. द्यायचे. सुमित ऑरेंज कॅपचा मानकरी आता बदललाय. शिवराज वारेकर या स्पर्धेमध्ये आता ऑरेंज कॅपचा मानकरी ठरतोय. शिवराज वारेकर आपण इथे यायचं आहे. मी हँड ओव्हर करायला सांगतो इथं ऑरेंज कॅप आमचे सन्माननीय मित्र सुहास मोरे यांना. शिवराज वारेकर ऑरेंज कॅप जी आहे ती हँड ओव्हर होते. शिवराज वारेकर त्याच्या पाठोपाठ अभिजित मोरे 71 धावा काढून आणि 72 धावा काढून शिवराज वारेकर इथं ऑरेंज कॅपचा मानकरी आतापर्यंत राहिलाय आरोही स्पोर्ट्स संघाचा. घेतो. सामना चालू होतोय. मास्टर माइंड आणि पंकज स्मृती. शिवराज काय सामन्याकडे पाहतोय आतापर्यंत या स्पर्धेबद्दल? धन्यवाद शिवराज. आपण जातोय सामन्याकडे. थेट सलामीची जोडी मैदानात दाखल झाल्या. अजय शिवलकर स्ट्राईक कडे, नॉन स्ट्राईक कडे पाहायला मिळते विरेश मोरे. सलामीचा षटक घेऊन सुजल मोरे सज्ज होतोय. मास्टर माइंड संघासाठी देखील हा सामना अतिशय महत्वाचा सामना सुरू होतोय. सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी करतात रुपेश पारकर आणि स्वरलेकडे पाहायला मिळतात ओमकार मोरे. लेग स्टिकच्या खूपच बाहेर वाईट बॉलचा इशारा. मास्टर माइंड संघासाठी अतिशय महत्वाचा सामना आहे, कारण हा जर सामना विजयी झाला तर प्ले ऑफची दारं त्यांच्यासाठी खुली आहेत. पण पराभव झाला तर मात्र माहिर स्पोर्ट्स, मास्टर माइंड आणि पंकज स्मृती यांच्यामध्ये तिघांची लढत असणार आहे प्ले ऑफ साठी. पाहूया आपण सामना. अतिशय महत्वपूर्ण असा हा सामना. कौशल जॉईन होते माझ्या बरोबर. दरम्यान सागर मुन्ना, जो की हा या पंचकृषीमध्ये ज्याचं नाव आहे आदरानं घेतलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये, मुन्ना मोरे गोलंदाजी करतोय. अजय शिवलकर खेळण्यासाठी तयार आहे. हा मुन्नाचा चेंडू अजयसाठी आणि हा लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंच पुन्हा एकदा एक्सरसाइज करतात. वाईट बॉलचा इशारा येतोय. नॉन स्ट्राईक एंडला तो खास या सामन्यासाठी आलाय मुंबईवरून आमचा विरेश उर्फ बाबूना. आणि थोड्याच वेळात आपल्याला एक द्वंद्व आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे. दरम्यान मुन्नाचा पुढचा चेंडू अजय शिवलकर साठी. हा चांगला फटका आणि झेल खाली आणि बैठक मारून का होईना पण कल्पित ना हा झेल घेतलाय. अजय शिवलकर बाद होतोय आणि वन डाऊन प्लेअर म्हणून बंडू पागटे इथे आगमन होत आहे. मैदानात दाखल झालेला मनोज पागदे. टी शर्ट आम्हाला इथे स्पॉन्सर केलेत प्रकाश नागवेकर, सचिन मांगडे, मुन्ना भोवड यांनी, जी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी आहेत. चांगला चेंडू मुन्नाचा. गुल्लेंच्या स्पॉटवर थोडासा उसळी घेतलेला यष्टीरक्षक मात्र पिंट्या पाटील आपलं काम चोख करतायत. बघूया एक रन काढून जर बाबूनाकडे विरेश मोरेकडे जर स्ट्राईक दिली तर विरेश मोरे मुन्नाला षटकार मारण्याच्या इराद्यात उतरलेला आहे आणि हा हलकेच तटवलाय. एक धाव त्याने दिली आहे काढून विरेश मोरे याच्याकडे. आणि आता बघूया विरेश मोरे आणि मुन्ना मोरे हे भाऊ आता समोरासमोर टाकले आहेत. मुन्ना मोरे गोलंदाजी करणार आहे. विरेश मोरे बऱ्याच वर्षांनंतर कमबॅक करून मुन्नाला जर त्याने षटकार ठोकला तर कौशल मोरे याच्याकडून 100 रुपये आणि सुहास मोरे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं रोख पारितोषिक लागले. बघूया मुन्ना मोरेला जर षटकार मारला विरेश मोरे याने तर 100 असं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मुन्ना चेंडू फेकण्यासाठी राईट हँड राऊंड विकेट हा विरेश साठी टाकलेला चेंडू. हो चांगला चेंडू
चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिलाय. हलकेच ऑफसाईडच्या दिशेने लटवलाय. एक धाव तर निश्चितच मिळाली आहे. आणि दरम्यान मुंदाचा फोडू बंडू पागदेसाठी आणि हा ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू. पंच रुपेश यांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या होती आहे 6. जरी मनोज पागदे याने जरी षटकार मारला मुन्ना सारख्या तगड्या गोलंदाजाला तरी प्रकाश नागवेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. दरम्यान पुढचा चेंडू मुन्नाचा मनोज साठी आणि हा सुद्धा ब्लॉकवर टाकलेला चेंडू आणि हा 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. हे षटक संपतंय आणि पहिल्या षटकाची समाप्ती कर धावसंख्या होते 7. एक गडी बाद 7 बाद होणारा फलंदाज आहे तो अजय शिवलकर. अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. बघूया मोठी हे दोन्हीही फलंदाज आहेत. बंडू पागदे आणि वीरेश मोरे हे सुद्धा एक चांगले तगडे फलंदाज आहेत. नवीन गोलंदाज आलो विराज उर्फ निकनेम त्याचा चिंट्या खेळण्यासाठी तयार आहे तो वीरेश. हा चांगला चेंडू होता. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव मिळते आहे. धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या होती ती 8. बघूया बंडू खेळण्यासाठी तयार आहे. गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे तो चिंट्या. चिंट्याचा पुढचा राईट हँड ओव्हर द विकेट बंडूसाठी आणि हा चांगला चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे. मला वाटतं पंकज स्मृती सिनियर 11 संघाच्या फलंदाजांना थोडंसं आक्रमण करणं गरजेचं आहे. वीरेश आणि बंडू पागदे या दोन्ही फलंदाजांना. दरम्यान पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजीसाठी चिंट्या आणि हा उत्तुंग फटका. बघूया चेंडू खाली बाब्या धावतोय आणि आता मात्र इकडे दुसरी मॅच चालू होते. काल व्हॉलीबॉलची मॅच चालू होती. आता इथे फुटबॉलची मॅच चालू होते आहे आणि आता इथे रोनाल्डो चांगला गोल करतोय. माहीर स्पोर्टची काल सुशील मोरे कर्णधार असलेली टीम होती. त्यांच्याकडे व्हॉलीबॉलची काल मॅच चालू होती. आता मात्र इथे कल्पित 11 संघामध्ये यांच्यामध्ये फुटबॉलची मॅच चालू आहे. मास्टर माइंड सॉरी. दरम्यान चिंट्याचा पुढचा चेंडू बाबूसाठी. हा चांगला चेंडू हलकेच शॉर्ट पॉइंटच्या दिशेने तटवलाय. एक धाव मिळते आहे. दरम्यान आपल्या बॉलिंग मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय तो चिंट्या. पंच रुपेश पारकर यांच्या डावीकडून आणि हा चांगला फटका पॉइंटच्या दिशेने एक धाव तर निश्चितच मिळणार आहे. दरम्यान माझ्या आयोजकांना सुद्धा एक नम्र विनंती आहे की पुढच्या वर्षी त्यांनी एक टेस्ट क्रिकेट म्हणून त्यांनी जर टुर्नामेंट आयोजित केली तर निश्चितच आम्ही टॉपला असू. आमचा सिनियर 11 संघ कारण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस नसल्यामुळे कदाचित थोडीसं कॉन्फिडन्स लूज होत असेल पण टेस्ट क्रिकेटमध्ये आम्ही निश्चितच अजून वरचढ असणार यात काही शंका नाही. दरम्यान चांगला फटका मिड विकेटच्या दिशेनं आणि हे षटक संपतंय. 2 षटक संपताय. 2 षटकाय समाप्ती केर धाव संख्या होते आहे 12. सरासरी 6ची सरासरी आहे. धाव संख्या आहे. प्रत्येक षटकामध्ये 6 धावा घेत आहेत. परंतु आता शेवटचे बघूया. स्लॉग ओव्हर मध्ये पंकज नागवेकर हा गोलंदाज आलाय. दरम्यान फलंदाजीसाठी वीरेश मोरे तयार आहे. पंकज नागवेकरचा पुढचा पहिला चेंडू पुढे येऊन शफल केलाय आणि हा चांगला फटका. बघूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू जातोय.
चेंडू अडवळेपर्यंत. आणि आता मात्र इथं बंडू पागदे स्वतःची विकेट बहाल करतायत. आणि आता मात्र सरपटी खेळण्यात माहीर असलेला विनायक मोरे मैदानात येतोय. पंकज नागवेकरचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार आहे तो. त्याचाच मामा विनायक मोरे. आणि आला आणि विनायक हजेरी लावून गेला. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय प्रशांत केळकर. चांगला फटका पाहायला मिळतोय तो प्रशांतच्या बॅट मधून येतोय स्वेअरलेगच्या सीमारेषेवरती. पाहूया किती धावा. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. पाहूया मास्टर माइंड संघ जवळचा वरचढ चढतो या सामन्यामध्ये. चांगली नियंत्रित अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंकज टू प्रशांत. चांगला बॅकफुट पंच. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं. मकरन मोरे तिथं येतोय. एक धाव मिळते. एका धावेनिशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 15. एकच धाव इथे मिळते. पुन्हा एकदा पंकज बॉलिंग मार्कवर सज्ज होते वारेवाडी पेव्हलियन कडून. प्रशांतसाठी पुढचा चेंडू. चांगला ब्लॉक होल मध्ये टाकलेला अगदी यॉर्क लेनचा हा चेंडू. थोडी मिस फिल्डिंग होते. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. पाहूया अंतिम षटक. मला वाटते बाब्या प्रसाद सुर्वे समोर आहे. विरेश. काय विरेश मोठे फटके मारतो काय पाहण्यासारखं आहे. विरेश मोरेंद्र षटकार मारला तर सुहास मोरे यांच्याकडनं रोख 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. लेग स्टिकच्या बाहेर जाणार हा चेंडू. एक धाव तर इथे मिळते. एका धावेनिशी धावसंख्या वाढली. धावसंख्या होते 2 धावा. धावसंख्या किती झाली. धावसंख्या होते 22. पुन्हा एकदा प्रशांतसाठी
अजून या सामन्यामध्ये आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळत नाहीये. आता परत एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळतो तो वीरेश मोरे. पाहूया काय कमाल करतोय काय अशा उरलेल्या काही चेंडूंमध्ये. हा देखील उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय स्वेअरलेगला. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव देखील पूर्ण करण्याच्या नादात, परंतु डिक्लेअर झोन मध्ये केवळ एका धावेसाठी. एकच धाव मिळते. धाव संख्या होते 23-24. मला टेस्ट शेवटचा चेंडू होता आणि एक धाव मिळते. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. पहिल्या इनिंगचा खेळ इथं समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 27. 28 धावांचं आव्हान असणार आहे माहीर स्पोर्ट्स संघासमोर. हलक्यात घेण्यासारखं आव्हान नक्कीच नाही. आता मला वाटते स्पिन अटॅक लावणं अपेक्षित आहे. स्पेसर पेक्षा स्पिनला अटॅक जर ठेवला गेला तर मुन्ना मोरे सारखा फलंदाज जाळ्यात अडकू शकतो. त्याचप्रमाणे पिंट्या पाटील देखील स्पिनला चांगला खेळत नाही, त्यामुळे हे 28 धावा डिफेन्स. मी इथे कौशल मोरे आहे जो लेग स्पिनरचा बादशाह म्हणून ओळखलं होतं. कौशल, तुझं काय मत आहे? निश्चितच आम्ही शेवटच्या ओव्हर पर्यंत हा सामना रंगवणार. बघूया, जरी मुन्ना जरी हा पंचकृषीतला आयकॉन प्लेअर असला तरी. मुन्ना, 1 मिनिट, तुझी काय अपेक्षा? पहिल्या ओव्हर मध्ये हा सामना संपवशील का? नाही, आम्ही नाही पहिल्या ओव्हर मध्ये संपवणार. का, म्हणजे तू सिनियर 11च्या गोलंदाजांना घाबरलास असं वाटतं की कसं काय? नाही, त्यांना सन्मान देणार. ठीक आहे, धन्यवाद मुन्ना. धन्यवाद. नक्कीच हा सामना अतिशय महत्वाचा आहे सिनियर 11 साठी, कारण याच्यानंतरची व्यवस्था ही सगळी सुरबन स्टेडियम वरती करण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. वीरेशकडे मी जातो जोपर्यंत ब्रेक आहे. वीरेश, शेवटचा सामना आहे, शेवटची इनिंग आहे, आता काय प्लॅनिंग आहे? 28 धावा धावफलकावरती आहेत. मला असं वाटतंय की ही एक आव्हानात्मक धावसंख्या आहे, परंतु कुठेतरी 7 ते 8 धावा कमी पडतील. कारण सुजल मोरे, सुदेश पाटील हे सुद्धा अंतिम सामना खेळत आहेत, त्यामुळे ते सुद्धा प्रयत्न करणार. आणि आमची गोलंदाजी तेवढी लयामध्ये नाही आहे, परंतु अंतिम सामना असल्यामुळे जो तो जिंकण्याचा प्रयत्न करणार आणि तो जोश आहे. आता पाहूया प्रत्यक्ष मैदानावरती काय घडतंय. नक्कीच वीरेश, शेवटचा सामना आहे, परंतु मास्टर माइंड संघासाठी अतिशय महत्वाचा राहू शकतो. हा जर सामना जिंकले तर ते प्ले ऑफ साठी क्वालिफाय होत आहेत. पण दुसरीकडे जर विचार केला तर पराभव झाला तर मात्र माहीर स्पोर्ट्स आणि मास्टर माइंड यांच्यामध्ये थोडीशी ऍव्हरेज वरती येण्याची शक्यता जरा जास्त आहे.
संपवला तर रुपेश पारकर यांच्याकडनं रोख 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. 28 धावांचं आव्हान आहे. समोर आहे फलंदाज सुदेश पाटील, नॉन स्ट्राईक त्याचाच सुपुत्र कल्पित पाटील आणि पहिलं षटक घेऊन विनायक मोरे. आणि जर विनायक मोरेने काढली तर तेच 200 रुपये मिळणार आहेत विनायक मोरे यांना. पहिला चेंडू विनायक मोरे, राईट हँड राऊंड द विकेट सुदेश पाटील साठी. पाहूया 28 धावांचा पाठलाग. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला हा चेंडू येतोय डीप कव्हरच्या दिशेनं, सीमारेषा पार. 4 धावा. कमकुवत असं क्षेत्ररक्षण. विनायक मोरे सज्ज होतोय, राईट हँड राऊंड द विकेट मारा करतोय सुदेश साठी. हा चेंडू येतोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. पुन्हा एकदा विनायक 2 चौकार पाठोपाठ मारलेत. सुदेश पाटील ना अक्षय मोरे चेंडू घेऊन येत आहेत. ओव्हर थ्रो होतोय. कव्हरला कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे, परंतु 2 धावांवरतीच समाधान. सुदेश पाटील एकतर्फी हा सामना खेळण्याचा इरादा दिसतोय. बॅट प्ले ऑफ साठी तयार करतायत. मला वाटतं फॉर्म शोधतायत अजूनही. त्यांना सूर काही गवसत नाही आणि आता हा सूर गवसण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जातोय. चांगला चेंडू. आणि हा देखील उत्तुंग फटका. आता मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न चांगला होता. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळतात आपल्याला बिनबाद 16 धावा. बाहेर पहिल्या षटकात 28 धावा पूर्ण होऊ शकले नाहीत, त्यामुळे 200 रुपये विनायक मोरेंना द्यावे लागणार आहेत. त्यांनी रोखले आहेत त्या 28 धावा. कौशल मोरे फिरकी. पाहूया फिरकी जादू आता काय करते. आणि हा उत्तुंग फटका येतोय कल्पितच्या बॅट मधून आणि सचिन मांगडे हा झेल सोडतोय. आरामात झेल होऊ शकला असता, पण हा झेल सुटतोय तो सचिन कडून. अपेक्षा नव्हती सचिन कडनं हा झेल सुटण्याची. एकच धाव इथे मिळते. आरामात झेल होऊ शकला असता. नक्कीच चांगला क्षेत्ररक्षक आहे सचिन, परंतु इथं मात्र गचाळ असं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा कौशल तू सुदेश पाटील. लेगिस्टिकच्या खूपच बाहेर वाईड बॉलचा इशारा येतोय. ऍडम जंपा आता त्यांचा जात आहेत झेपा. पुन्हा एकदा प्रकाश नागवेकर चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. 1 2 3 4 5
टप्पे घेत चेंडू पोचला पण नाही क्षेत्ररक्षकाकडून, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थ्रो जरा ताकद नाही आहे, दुपारचं ऊन आहे, त्यामुळे एनर्जी ड्रिंक अजून मैदानात दाखल झालेलं नाहीये. हा देखील चांगला चेंडू, सुदेश पाटीलला जमलेला नाहीये फटका खेळण्यासाठी. अजून एखादी दुसरी विकेट जर इथे मिळाली तर नक्कीच या 28 धावा अजूनही जड जाणार असं वाटतंय. वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. अजूनही या षटकात काही चेंडू बाकी आहेत आणि जोरदार अपील, फलंदाज बाद. पहिली सफलता मिळवून दिली आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय तो सुजल मोरे. हाला देखील सूर अजून गवसले. कौशल मोरे आणि जर सुजल मोरेची विकेट घेतली तर सुहास मोरे यांच्याकडनं रोख 100 रुपयाचं बक्षीस आहे. आडवा खेळलाय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एकाच नाही, क्षेत्ररक्षण केलं जात आहे अक्षय मोरे कडून. एकाच धावर समाधान. स्ट्राईक बदललाय सुजल मोरेनं, कारण त्याला माहिती आहे फिरकी कौशलची जी आपल्याला अडचणीत आणू शकते, त्यामुळे त्याने सरळ 1 रन काढला आणि समाधान मानलाय. पुन्हा एकदा कल्पित पाटील लेगिस्टिकच्या खूपच बाहेर. वाईड बॉल, अवांतर धाव मिळते. लांब लचक असं हे षटक चालू आहे. धाव संख्या होते 22. आणि हा उत्तुंग षटकार रुपेश, आणि हा षटकार विरेशने झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा येतोय षटकार आणि विजय होतोय मास्टर माइंड